मित्रांनो, महाड येथे झालेल्या कोकण युवा हिंदकेसरी मैदानात मानगाव मधली जोडी आहे, 4थ्या नंबरची मानकरी आहे. तर दादा आपलं काका नाव सांगा आपलं पहिले. आमचं नाव अनिल अशोक सोनार. मालकाचं नाव काय? मालकाचं नाव अनिल अशोक सोनार. आपली स्वतःची जोडी आहे. प्रतीक अशोक सोनार. तर आपल्या बैलाची नावं सांगा पहिले. तर आमचं एक गावल्या आणि एक राणा. हा गावल्या आगावला हा राणा. आणि राणा. तर काय सांगा, जॉकी कोण होता आपल्या गाडीवर? आमच्या इथे जॉकी होता वासुदेव उगले. वासुदेव गुगले. तर त्यांच्याविषयी आपण मेन म्हणजे आपली गाडी आज कशी पळाली काय सांगाल? आज आमची गाडी आम्हाला असं एवढं हे नव्हतं की एवढी पळेल, पण आज आमचं एकदम नाव रोशन केलं तरी. नक्कीच यार, आता लास्ट टाइम मानगावला गेलो तेव्हा पण नंबर आले ना? 2 दिवसापूर्वी पण आमचा 3रा क्रमांक आला. तेव्हा कुठल्या गटामध्ये पळली होती इकडे? लहान गटामध्ये लहान गटामध्ये सेमी फायनल. फायनल नव्हती? फायनल. त्या किती लागली होती? तिसरी लागलेली. तर काय सांगाल आपण, म्हणजे आपल्या जोडीविषयी काय काय सांगाल? आमच्या जोडीविषयी म्हणजे आमच्या वडिलांचं स्वप्न ते बैलांनी फक्त आमचे पूर्ण केलं. नक्की मित्रांनो, बघाल ना तर आपल्याकडे एक बाबू म्हणून बैल आहे, तो पण या दादाकडेच होता पहिले. तर अजून आपल्याकडे किती बैल आहेत घरी? नाही, आमच्याकडे अजून एक बैल आहे. मोरा नाही, मोरा एक आहे आणि एक हुंडा म्हणून आणि एक राजा म्हणून एक समेत बैल. टोटल 5-6 बैल आहेत. 5-6 बैल आहे. तर आता मानगावरून किती वाजता निघाले आज? मानगावरून आम्ही 6 वाजता निघालो सकाळी. तर आजची तयारी कशी होती शर्यतीची? तयारी काय नेहमीप्रमाणे होती आमची तयारी. असं काय नाही. म्हणजे रोजचं आपलं कसं असतं, व्यवस्थापन कसं असतं बैलांचं? काय जे रेग्युलर चालू असतं तेच असतं, बाकी काय नाही विशेष एवढं काय. जॉकी आपला कोण कोण बसतो? आपले ते वासुदेव उगले म्हणून आहेत, ते नाव मानगावचे नाम आहे ते जाकी. बस त्यांचे मोठे बंधू आहेत अनिल सोनार. तर अजून आपल्या पुढील अपेक्षा काय आहेत आपल्या बैलांकडून? तरी बघूया आता पुढे काय करतील बैल ते. तिला तरी फायनल करायची इच्छा आहे आमची मानगाव मध्ये. हा मानगाव मध्ये. आणि मानगाव आणि इकडचा आपला अनुभव कसा आहे? इकडच्या आणि मानगाव मध्ये शर्यतीमध्ये खूप फरक आहे. आमच्याकडे काठीची शर्यत असते, इकडे विदाऊट काठीची शर्यत असते. त्याच्यामुळे आमची महाड मध्ये पहिल्यांदाच आलो आम्ही. तर अंतर मध्ये काय फरक वाटला आपलं? म्हणजे अंतर आमच्या जास्त असतं, इथं जरा छोटा अंतर आहे. तर आपल्या बैलांमध्ये काय म्हणजे फरक वाटला? फरक Speed मध्ये वगैरे? स्पीड मध्ये काय ना, आता जरा 2 दिवसापूर्वी शर्यत झाली ना, त्याच्यामुळे जरा बैलांना थकवा पण आला, बाकी काय नाही. नक्कीच करा. अजून आता सुरुवातीची शर्यत आहे. गेल्या वर्षी पाहिला होता? हा गेल्या वर्षी नाही, गेल्या वर्षी मारलं. गेल्या वर्षी आम्ही 8-9 नंबर मारले. ही जोड होती. हीच जोड फायनल पण गेली. त्याला गेली इकडं. हा बैल अलिबागचा आहे ना? हा हा कुठला चिंचोडचा बैल आहे ना? मला चिंचोडचा ना, इथला फणसापूरचा मयूरचा. आणि हा जोडीचा बैल कुठला? हा आमचा जवळजवळ 10 वर्ष आमच्याकडेच आहे बैल. आमच्या वडिलांचं बैल. हा आमच्या पप्पांनी घेतलेला बैल आहे तो. आम्ही असं म्हणजे लाडाने बाळगलेला आहे त्याला. म्हणजे आपल्या घरीच आपण स्वतः तयार हा केला. हा हा. म्हणजे आपल्या बरेच वर्ष त्याचं वय काय असेल तरी आता? त्याचे 12 वर्ष असेल त्याचं. 12 वर्ष. म्हणजे आपल्याकडे आपल्या घरची मी मेन लक्ष्मी म्हणू शकतो. हा लक्ष्मी आम्ही यांच्या मुलेच खेळ खेळायला आम्ही इंटरेस्टिंग आहोत, नाही तर बाकी काही विषय नाही एवढा. नक्की. तुम्ही संदेश तुला कसं वाटला? एकदम मस्त. काय बोलशील? कारण आज महाड मध्ये येऊन आपला गुलाल भेटला, तर कसं वाटतंय? आनंद वाटतोय खूप. दादा आता ही पहिली शर्यत, पुढील वाटतं शुभेच्छा सर्वांना.